तर काय सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण मी ओमकार सावंत पुन्हा एकदा आलोय तुमच्यासमोर. लेट्स गो तुम्ही या चॅनलच्या रूपात. सो आज तुम्ही बघू शकता, मी 2 ते 3 दिवसानंतरला पुन्हा व्लॉग शूट करतोय. कारण की माझ्या मित्राचं लग्न होतं आणि लग्नाच्या नंतरला मी खूप थकलो होतो. तर हळदी बोललं, लग्न बोललं, समजू शकता तुम्ही. सो बघा, चोमू बनून आलोय पुन्हा एकदा. आज आहे आपला वे टू ऑफिस ट्रॅफिक डे 10. बघूया आज आपल्या ऑफिसच्या रस्त्यामधून जाताना काय कहर होतोय ते मी तुमच्या समोर येणारे वेगवेगळे कांड घेऊन माझ्या चॅनलच्या माध्यमातून. जर अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, फॉलो, सबस्क्राईब नसेल केलं, पहिले जाऊन सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून माझे लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी येत राहतील. चाललोय, निघालोय. 9:34 झालेले आहेत आणि 9:45 रिपोर्टिंग टाइम आहे. वेळेवर तर पोहोचणार नाहीये मी. इट्स लाईफ आहे. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, माते सुखरूप करता. कधी शनिवार संध्याकाळी येते असं झालंय. मस्तपैकी तांदून झोपायचंय, मजा करायची आहे. रोज रोज कामाला जाऊन वैताग आलाय. तसं म्हणजे या वीक मध्ये मी 5च दिवस भरले आहेत. एक दिवस माझी सुट्टी झाली होती. भावाच्या लग्नामध्ये भावाने कमी आणि आम्ही जास्त एन्जॉय केला असं वाटतंय. निघालो तर आहे, रस्ता तर खाली दिसतोय, पण वेळेवर नाही पोचणार आहे मी. हे एक फॅक्ट आहे, तुम्ही ब्लॉगिंगच्या स्टार्टिंगलाच ऍक्सेप्ट करून घ्या. पण एक त्या टाइमावरती पोहोचण्यासाठी काय धडपड होणार आहे ना, की तुम्हाला बघायला भेटेल माझ्या ब्लॉग मध्ये. पुढे चालली कचऱ्याची गाडी. गाडी रे गाडी. आता काय करू मी, पुढचं काय बोलू नाही शकत. घरातले पण ब्लॉग बघतात आणि माझ्या मित्रांच्या घरातले पण बघतात. जाम लागलाय कारण पुढे चाललाय भला मोठा सांड. एवढी मोठी कचऱ्याची गाडी की पूर्ण रस्ता झाकून टाकते. बघूया ट्रकला ओव्हरटेक करायला भेटतोय का नाही. जर भेटला चान्स तर नक्की ओव्हरटेक करू. पण तिकडून आलाय आप्पापाड्याचा राजा. आज राजाच्या पाठी प्रजा नाहीये. डेंजर ओव्हरटेक होता भैया, आयुष्यातला डेंजर ओव्हरटेक. छोट्या रस्त्यांमध्ये मोठमोठ्या गोष्टी होत आहेत का नाही आज मला बघायचंच आहे. ट्रॅफिक तर लागलेली दिसत नाही इकडे, पूर्ण रस्ता ओसाड पडलेला आहे. असं चाललंय पुष्प पार्कच्या दिशेने. मार्केटचा रस्ता लागलाय, लांब लांब पर्यंत गाड्या दिसत नाही येत. छोट्या मोठ्या गाड्या मध्ये मध्ये स्टॉप घ्यायला लागतो, कारण की इकडे रिक्षावाले पॅसेंजर गोळा करतात भाई, पॅसेंजर. झालं जाम जाम झालं वाटतं परत यार. 9:40. रोज रात्री विचार करतो लवकर झोपेन लवकर झोपेन, पण झोप लागत नाही. दोन मिनिटं थांब ना, एवढा हॉर्न मारतोय जसं काय ऑफिस चालू करायला माझा हात येणार आहे. काका चाललाय धंदा लावायला, मी चाललोय माझा धंदा करायला. सगळ्या गोष्टी सेल करायच्या ना मला. मी सेल्स मध्ये, धंदा देणं गरजेचं आहे. खैर ऑफिसवरती जास्त बोलू नये, बॉस व्हिडिओ बघतात माझे. बॉसने वगैरे व्हिडिओ बघितली लफडा होईल, जाऊ दे. चाललंय मला स्टेशनच्या दिशेने. रस्त्यावरती नक्कीच काहीतरी कांड होत असतात, मला पण बघायचंय. आलो आज 2-3 दिवसाच्या गॅप नंतरला. कंटेंट तर पाहिजे मला, तेव्हाच माझा ब्लॉग सुपरहिट आहे. नाही तर काय मजा नाही त्या ब्लॉग मध्ये. काही एक गोष्ट समजत नाही मला, एवढे एफर्ट्स टाकतोय, एवढे अटेम्प्ट देतोय. तुम्ही माझ्या इन्स्टा पेज वरती जाऊन बघा, किती कंटेंट अपलोड आहेत, किती व्हिडिओज अपलोड केलेत. असं पण नाहीये की काय 65 गोष्टी टाकतोय. नो सिविक सेन्स वाल्या वगैरे लोक टाकतात, पत्थर फेक दिया अभी वीडियो वायरल हो जाएगी, चप्पल फेक दिया, चड्डी फेक दी. असं तर फालतूचे तर कंटेंट नाही आहेत भाई. व्हिडिओच्या व्ह्यूज साठी एवढं स्ट्रगल करायला लागतं मला, तुम्हाला काय बोलू. आय नो स्ट्रगल केल्यानंतरच सगळ्या गोष्टी भेटतात, आणि जे उशिरा सक्सेस येतं ते लास्ट पर्यंत राहतं, मी असं ऐकलंय.
अरे बट एवढं पण उशीर नको ना यार, की माणसाचं मनोबल तुटून जाईल. भन्नाट रस्ता खाली आहे, भन्नाट रस्ता. असं वाटतंय की मी ऑफिसला भले 2-5 मिनिटं लेट पोहोचेन, पण पोहोचेन. जास्तीचा लेट मला होणार नाहीये. बघ ना काय सुसाट रस्ता खाली आहे. पहिल्यांदा आयुष्यातला गोल्डन डे आहे माझ्यासाठी. हात बीची लस्सी, गाडी गाडी लस्सी. भाई सुरभी बिरबीचा मेसेज येईल मला इन्स्टाला. काय फालतूचं बोलतोय माझ्याबद्दल करून. बाबा इथं मला दिसलाय ना स्टेशनला दुकान आहे सुरभी. सुरभीची लस्सी मग तुझी. ओके. 200च्या स्पीडने मी सबवे क्रॉस करतोय. एवढा खाली रस्ता, एवढा खाली रस्ता गाईज. माझा कंटेंट चुकलाय वाटतं. वे टू ऑफिस खाली डे 1 ठेवला पाहिजे होता. ट्रॅफिक डे 1 का ठेवला मी? चेंजेस आणूया का? काहीतरी चेंजेस आणूया का? आणि एवढ्या लवकर कशा चेंजेस आणू? आपलं पहिल्या 30 व्हिडिओज होऊ दे कम्प्लीट, मग चेंजेस आणू काहीतरी नवीन कुठला तरी डे आणू. हे लवडे हगडे बुडरे मुतरे डे साजरे करतात ना, आपण पण तसं काहीतरी करू. प्रत्येक 30 दिवसाचं काही ना काही वेगळं. आणि चॅनल व्हायरल झालं तर मेहनत तर लागते त्या गोष्टीत. व्हायरल झाल्यानंतर मला घ्यायचे माझ्या आवडीचे रेंज रोवर. आता सध्या मी फिरतोय एप्रिलियावरती. कमोडीला पण भेटायला मला 6 वर्ष लागली. तिच्यासाठी मला किती वर्ष लागतील? ठीक आहे, गोष्ट मोठी नाहीये. मेहनतीच्या पुढे आणि नशिबाच्या पुढे सगळं काही शक्य आहे. तर आलोय गाईज मी मलाड वेस्टला, SV रोडला चाललोय ऑफिसच्या दिशेने. खातली असं वाटलं की आता काय गाडी बिडीचे पार्ट पडतात का काय. भाई प्लेन करा त्याला, नाही तर त्याच्या आईला कधीतरी मी पण सांडीन त्या खड्ड्यांमध्ये. अरे निशांच्या लग्नाला जायाच लग्नाला, येत्या 22 तारखेला जायाच लग्नाला. निशांत भाऊ मजा येणार आहे काय? मजा येणार आहे. भावाचं लग्न आहे आपल्या, आणि ऑब्विसली हळदी आणि लग्नामध्ये पोरं काय ऐकणार नाही, राडा तर होणारच आहे. मजा पण येणार आहे. ऑफिसच्या आईची मी सुट्टी घेणार आहे. मला जॉब सोडा लागला तरी चालेल, पण भावाचं लग्न इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हेलिकॉप्टर भाई, माझा हेलिकॉप्टर कोण घेऊन चाललाय? कामाला काय आलोय? फोन करून पहिले घरी सांगतो तर हेलिकॉप्टर पार करायला. इकडे तिकडे फिरत राहतात, खालून रिलेटिव्ह लोक बघतील ना, लेट्स गो बी तुम्ही कुठे चाललाय? आता हेलिकॉप्टरने मोठो ब्लॉग बनवतो का काय? आज कोणी सिग्नल नाही तोडला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता घेतोय मी काट रचेतून लेफ्ट, आणि मी चाललोय ऑफिसला. ब्लॉग एंड करायचा वेळ आला आपला. सो कुठे जाऊ नका. नेहमी माझा ब्लॉग बघत राहा, माझ्या ब्लॉगला प्रेम देत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा, शेअर करत राहा, आणि लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करायला सांगा तुमच्या मित्र परिवारांना, फॅमिलीला. आणि नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉग मध्ये रस्ता तोच असणार आहे, गाडी तीच असणार आहे, आवाज तोच असणार आहे, माणूसही तोच असणार आहे. फक्त बदलणार आहेत त्या घडामोडी. ऑफिसला जाताना कुठल्या गोष्टींच्या हालचाल होते ते तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे. एक एंटरटेनमेंट पार्ट आहे हा. एंटरटेनमेंट घ्या, एन्जॉय करा माझ्या ब्लॉगला, आणि तुमच्या आयुष्यातले दुःख, प्रॉब्लेम, टेन्शन सगळं विसरून घ्या. चला पोहोचले मी. लवकर वरती जातो, कदम मजदुरी करतो, शिफ्ट संपवतो, घरी जाऊन ब्लॉग एडिट करतो आणि अपलोड मारतो. भेटूया माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय गाईस.